नमस्कार. स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट, चटकदार, चटपटीत अशी पेरूच्या चटणीची रेसिपी. जिभेची चव वाढवणारी अशी ही चटणी आहे. मस्त लागते. चला तर मग बघूयात आता याची कृती. पेरूची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे मध्यम आकाराचा पेरू. हा छान पिकलेला, मऊ झालेला पेरू घ्या. ह्याची चटणी खूप छान होते. सर्वप्रथम आपण पेरू कापून घेऊया. ह्याचे लहान लहान तुकडे आपल्याला करायचे आहे. याआधी मी पेरूची भाजी आणि पेरूच्या पंचामृताची रेसिपी दाखवली आहे. त्या देखील खूप मस्त आहे. जबरदस्त असे तोंडी लावण्याचे प्रकार दाखवले आहे. ते देखील नक्की बघा. असा छान पिकलेला पेरू घेतला की त्याची चटणी खूप मस्त होते. गोड साखर काही घालायची आवश्यकता नाही. छान गोड असे हे पेरू आहेत. हे बघा, या प्रकारे मी पेरूच्या फोडी करून घेतल्या. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हा कापलेला पेरू घालू. 2 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे. तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल, फक्त आलं घातलं तरी छान चव येते. चवीनुसार हिरवी मिरची घालू. चवीनुसार मीठ घालूया. कोथिंबीर. आता मिक्सरला पाणी न घालता आपण हे बारीक वाटून घेऊ. तुम्ही बघू शकता चटणी छान वाटून झाली आणि मी या भांड्यामध्ये ती काढून घेतली. फोडणीसाठी छोट्या कढईमध्ये मी 1 टीस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे. तूप जिऱ्याची फोडणी ह्या चटणीला खूप मस्त वाटते. तुपाऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकता. तूप गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालूया. अगदी चिमूटभर हिंग. गॅस बंद करू आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. ही तयार फोडणी आता आपण ह्या चटणीवर घालू आणि सर्वात शेवटी 1.5 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, असा जाडसर कूट ह्यामध्ये घालणार आहे. शेंगदाणे खमंग भाजून त्याचा हा कूट मी करून घेतला. ह्या शेंगदाण्याच्या कुटामुळे ह्या चटणीची चव खूप वाढते. आता आपण हे मिक्स करूया. जाडसर कूट घाला म्हणजे टेक्स्चर देखील छान येतं. यामधील बिया आणि या दाण्याच्या कुटाचं टेक्स्चर छान येतं. अतिशय चटपटीत, खूप चटकदार, जिभेची चव वाढवणारी अशी पेरूची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा. रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी जिभेला चव नसेल तर अतिशय मस्त पर्याय आहे. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा.